पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। पण या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात खरं तर लोकवस्ती या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे। वांद्रे स्थानक परिसरातली ही दृश्य आहेत। वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत आणि याच बांधकामांवर सध्या बुलडोझर चालवलं जात आहे। अतिक्रमणाविरोधातली ही कारवाई आहे आणि याच कारवाईचा विरोध केला जातो। जेसीबी असेल, पोकलेन असेल, या माध्यमातून ही कारवाई केली जाते। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण पाहू शकतोय खरं तर नागरिकांचा, स्थानिकांचा देखील मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे, कारण त्यांची घरं पाडण्यात येत आहेत। काय सध्याची स्थिती आहे? पोलिसांसमोर कसं आव्हान उभं ठाकलं? नक्कीच श्यामल, आपण जर पाहिलं तर सध्या रेल्वेकडून सुरू असलेल्या कारवाई संदर्भात पोलिसांसमोर अत्यंत मोठं आव्हान असणार आहे, कारण की जे काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्याबरोबरच रहिवासी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला जातो। पोलिसांकडून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा हे कार्यकर्ते, हे पदाधिकारी आहेत या ठिकाणाहून हटण्याचं नाव घेत नाहीत। त्यामुळे पोलिसांकडून आता बळाचा वापर केला जाण्याचे एकंदरीत कशा पद्धतीचं अत्यंत तणावपूर्ण वातावरण या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि पोलीस आहेत त्यांच्यामध्ये आता त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो। धक्काबुक्की होत असल्याचं सुद्धा एकंदरीत चित्र आहे। या ठिकाणी जे कार्यकर्ते विरोध करतात त्यांना पोलिसांकडून या बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न, या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही कार्यकर्ते, काही स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणाहून हटवायचं नाव घेतल्याचं चित्र आहे। पोलीस मात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही अत्यंत महत्त्वाची कारवाई सुरू आहे। आणि यातच सध्या जर आपण पाहिलं तर काही स्थानिक राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी या पोलिसांना विरोध करण्याचं, त्या कारवाईला विरोध करण्याचं त्याचं सुद्धा एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे परिसरामध्ये एकंदरीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण काही स्थानिक राजकीय नेते आहेत त्यांच्याकडून ही सगळी परिस्थिती